पुण्यातील पठारी भागात मोठ्या प्रमाणात बटाट्याची लागवड करण्यात आली. मात्र वातावरणातील बदलामुळे बटाटा पिकाला मोठा फटका बसलाय. बटाटा पिकावर कर्करोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. तर पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात बटाट्याची लागवड केली जाते. सध्या वातावरणातील बदलाचा बटाटा पिकाला मोठा फटका बसला असून मी सध्या बटाट्याच्या शेतात आलेलो आहे. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर बटाट्याच्या पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढला. आपण या ठिकाणी जर पाहिलं तर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून थंडी सुद्धा गायब झालेली आहे. तर दुसरीकडे या सर्व वातावरण बदलामुळे बटाटा पीक हे खरं तर पिवळं पडलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढलेला आहे. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर बटाटे बियाणं हे खरं तर मोठ्या महाग शेतकऱ्यांना विकत घ्यावं लागतं. दुसरीकडे बटाटा लागवडीचा खर्च असेल, फवारणीचा खर्च असेल, काढणीचा खर्च असेल, हे सर्व गणित जर जुळवलं तर शेतकऱ्यांना निसर्गाच्या साथीची तेवढी गरज असते. मात्र निसर्गाने जर साथ दिली नाही, हवामान बदलामुळे खरं तर शेतकऱ्यांचा खर्च वाढला जातो आणि दुसरीकडे बटाट्याला बाजारभाव किती मिळते हे सर्व गणित जर जुळवलं तर शेतकऱ्यांचं शेती करण्याचं हे सर्व गणित हे अवघड होऊन जातं. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांसमोर बटाटा पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढलेल्या पाहायला मिळत आहे. हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे. अकोल्यात तुरीच्या हिरव्या शेंगांना चांगला भाव मिळतोय. तुरीच्या शेंगांना प्रति किलो 80 ते 120 रुपये दर मिळतोय. तसंच शहरातील बाजारपेठेत शेंगांना मोठी मागणी आहे. पिकांचा दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतोय. थंडी जास्त पडल्यामुळे तुरीचे भाव पहिले कमी होते, आता भाव वाढलेले आहेत. प्रति किलो 100 रुपये किलो, 120 रुपये किलो चालू आहे. सध्या भाव 60 रुपये किलो होते, आता भाव सध्या वाढून गेलेले आहेत. सांगलीतील मांजर्डेमध्ये वटवाघुळांच्या टोळीनं तब्बल 2.5 एकरावरील द्राक्षबाग फस्त केली आहे. शेतकऱ्यावर हल्ला करत वटवाघुळांच्या टोळीनं द्राक्षबाग फस्त केली. त्यामुळे शेतकऱ्याचं 15 लाखाचं नुकसान झालंय. यासाठी सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तरी माझी अनुष्का 1.5 एकर आणि यशस बाग 1 एकर आहे. तरी माल आम्ही ते द्राक्षे माझी 385 ने विकलेली होती. तरी 25% माल गेला. बाकीचा 75% माल असा वटवाघळांनी धाड घालून सगळा संपवून टाकलेला आहे. त्यात माझं नुकसान 13 ते 14 लाखात झालेलं आहे. तरी आमचं काय आहे ते सरकारने ध्यान देऊन आमच्या विनंतीस मान द्यावा. शेतातील पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतकरी पिकांवर औषध फवारणी करतो. मात्र औषध फवारणीसाठी मजूर मिळणं अवघड झालंय. तर दुसरीकडे फवारणीसाठी पाणी आणि वेळेचाही भरपूर अपव्यय आहे. त्यामुळे आता ड्रोनच्या माध्यमातून फवारणी करण्यात येते. नेमकी ड्रोन फवारणी कशी केली जाते याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी. औषध फवारणीसाठी आता आधुनिक पद्धत म्हणजेच ड्रोनच्या माध्यमातून औषध फवारणी करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. नेमका याचा उपयोग कसा होतो, शेतकऱ्यांना त्याचा फायदा कसा होतो, आपण जाणून घेऊयात अमोल गरुड यांच्याकडून. काय सांगाल, कशा पद्धतीने हा फायदेशीर आहे शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी सध्याला म्हटलं तर आता मजूर मिळणं खूप अवघड झालेलं आहे सर. त्यातल्या त्यात तुरीसारखे असतील किंवा ऊसासारखे जे आपले पिकं आहेत त्याच्यामध्ये 3-4 फुटावरती गेल्यामुळे ते फवारणी करणं अशक्य होऊन जातं. त्या ठिकाणी मोसमचं वातावरण बघता फवारणीची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे पिकांचं नुकसान होतं. त्या ठिकाणी ड्रोन खूप उपयुक्त आहे सर. प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचू शकतो. त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून आपण फवारणी करू शकतो आणि अचूकतेने फवारणी केल्यामुळे बऱ्यापैकी पिकांचा फायदा होऊ शकतो. उत्पन्नात वाढ बऱ्यापैकी चांगली होते. DG अप्रूव्ह केलेले ड्रोन आहेत ते साधारणतः 6 ते 7 लाखाच्या पासून पुढे सुद्धा जातात सर. एवढे महागाचे ड्रोन प्रत्येक शेतकऱ्याला घेणं शक्य होत नाही. त्याच्यामुळे गव्हर्नमेंट इनपुट ड्युटी जर कमी केली तर कॉस्टिंग मध्ये काही आपण सवलत दिली तर बऱ्यापैकी खालच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडमधील मोशीमध्ये आंतरराष्ट्रीय किसान कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आले आणि या प्रदर्शनातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान उत्पादन वाढवण्यासाठीचे पर्याय आणि पिकांची लागवड याबाबत माहिती मिळणार आहे. तर या किसान प्रदर्शनाबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कैलासपुरी यांनी. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं किसान प्रदर्शनाला सुरुवात झालेली आहे. या प्रदर्शनामध्ये काय वेगळेपण आहे, काय काय शेतकऱ्यांना माहिती मिळणार आहे, आपल्या बरोबर अतुल मारणी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, काय वैशिष्ट्य आहे, यंदा शेतकऱ्यांना कोणत्या कोणत्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती या प्रदर्शनातून मिळेल? यावर्षी प्रदर्शन साधारण 15 एकर क्षेत्रात पसरलेलं आहे. साधारण 500 कंपन्यांचा सहभाग आहे. त्यामध्ये यावर्षी नवीन म्हटलं तर ड्रोन किंवा डिजिटल टेक्नॉलॉजी हे नवीन विषय घेऊन बऱ्याचशा कंपन्या आलेल्या आहेत.
शिवाय जो ग्रामीण भागामध्ये सध्या जो ग्रामीण भागातील लेबरचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे मशिनरीचे कंपनी मोठ्या प्रमाणात स्टॉल आहे. तसेच ड्रिप इरिगेशन पाईप त्या सुद्धा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवलेला आहे. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. धुळ्यात थंडीमुळे पपई उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसलाय. एकाच दिवसात पपईच्या भावात 4 रुपये प्रति किलोनं घट झाली आहे. त्यामुळे पपईचा भाव 12 रुपये प्रति किलोवरून 8 रुपये प्रति किलोवर आलाय. तसंच थंडीमुळे पपईच्या मागणीत घट झाली आहे. जालन्यात थंडीमुळे मोसंबी बागांवर परिणाम झालाय. थंडीच्या कडाक्यामुळे मोसंबी निळसर रंगाची झाली आहे. त्यामुळे या मोसंबींना बाजारपेठेत कमी दर मिळतोय. मात्र शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसलाय. नाशिकमध्ये 7,000 नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ई-KYC करणं बंधनकारक असल्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.